हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक अवर यूट्यूब चॅनल मास्टर ऑफ इंग्लिशमध्ये आपलं स्वागत आहे. सो आजची स्टोरी खूप बेसिक लेवलची आहे. चला आता सुरुवात करू आजच्या स्टोरीला. स्टोरीचं नाव आहे फ्रेंडशिप म्हणजे मित्रता. दिस इज द स्टोरी ऑफ अ डॉग पेप्सी. दिस म्हणजे ही, इज म्हणजे आहे. इथे इज हे सिम्पल प्रेझेंट टेन्सच्या स्वरूपात घेतलं आहे. द स्टोरी एक कथा, ऑफ म्हणजे जी, अ डॉग एक कुत्रा, त्याचं नाव होतं पेप्सी. हू म्हणजे जो हू इथे रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून यूज करण्यात आला आहे. वुडंट प्ले विथ द स्ट्रीट डॉग्स. वुड नॉट कॉन्स्ट्रक्ट फॉर्म वुड घेतला आहे. वुडंट प्ले खेळत, विथ म्हणजे ज्याबरोबर, द स्ट्रीट डॉग्स रस्त्यावरील कुत्रे. बिकॉज कारण, ही थॉट, ही म्हणजे तो विचार करायचा, थॉट म्हणजे थिंकचा भूतकाळ थॉट, त्याने विचार केला. दे वर टू डर्टी. दे म्हणजे कोण, ते स्ट्रीट डॉग्स, म्हणजे ते, वर म्हणजे होते खूप डर्टी घाणेरडे. वन डे एके दिवशी, टू थीव्स दोन चोर, इंटरचा पास्ट इंटर्ड, हिज हाऊस त्याच्या घरात. आता इथे जे सेंटेन्स घेतला आहे, वन डे टू थीव्स इंटर्ड हिज हाऊस, सिम्पल पास्टमध्ये घेतला आहे. वन डे टू थीव्स इंटर्ड हिज हाऊस, वाईल म्हणजे च्या दरम्यान, हिज मास्टर त्याचा मालक, वॉज म्हणजे होता, आउट म्हणजे बाहेर, आणि ट्राय टू पुश हिम, ते चोर ट्राय टू पुश म्हणजे ढकलण्याचा प्रयत्न करत होते. हिम म्हणजे त्याला, इंटू जेव्हा एखादी गोष्ट बाहेरून आत होते तेव्हा इंटूचा उपयोग करतात. अ सॅक म्हणजे गोणी, जाड पिशवी. ही क्राईड, तो रडला, ओरडला, फॉर च्यासाठी, हेल्प मदतीसाठी. अँड सडनली आणि अचानक, सडनली म्हणजे अचानक. द डॉग्स ती कुत्री, हू म्हणजे जे, लिव्ड ऑन ही स्ट्रीट त्यांच्या रस्त्यावर, केम म्हणजे आले, अँड बीट द थीव्स चोराला हाकलवून लावले. बीट मीन्स हरवून टाकले घेता येईल इथं. आणि बाईट, इथं बाईट सेंटेन्सचा उपयोग करता येईल आपल्याला. हू जो, ड्रॉप्ड द सॅक, थीव्स म्हणजे हू ज्यांनी ड्रॉप्ड द सॅक विथ पेप्सी अँड रॅन अवे आणि पळून गेले. पेप्सी लर्नड हिज लेसन, पेप्सी त्याचे धडा शिकला. आणि बिकम म्हणजे होणे किंवा बनणे. फ्रेंड्स म्हणजे मित्र, विथ द डॉग्स ऑन हिज स्ट्रीट. सो फ्रेंड्स, या कथेमधून शिकण्यासारखं म्हणजेच बोध घेण्यासारखं काय आहे. मोरल म्हणजे गतेचा बोध. वन म्हणजे कोणी एक, मस्ट म्हणजे एखाद्या गोष्टीवर जोर देऊन देतात तेव्हा त्याला मस्ट हे हेल्पिंग वर्ब यूज करतात. नेवर म्हणजे कधीच नाही. डिस्क्रिमिनेटचा अर्थ होईल तर भेदभाव करणे. अगेन्स्ट च्या विरुद्ध. ऑदर्स म्हणजे दुसऱ्यांच्या. बेस्ड म्हणजे आधारे. ऑन च्या देर त्यांच्या. स्टेटस मीन्स एक तात्पुरती घटना. तर मित्रांनो, आजची कथा इथेच समाप्त करीत आहोत. सो थँक्स.